मैडम या ना मैडम ये क्या साइड ना मैडम मैडम यस सर सर प्लीज उमेश सिराज थोड़ा पीछे आ सिराज अतुल्ला थोड़ा संतोष मुझे हे संतोष थोड़ा सरळ ना केणी साहेब पुढे या स्थानिक नगरसेवक वागळे अध्यक्ष स्थायी समिती सर्व सदस्य ठाणे महानगरपालिका आयुक्त म्हणून मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 95 अन्वये सन 2012-13 सुधारित पासून 2000 करताना मला अतिशय आनंद होत आहे। माझ्या कारकिर्दीतील ठाणे महानगरपालिकेचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे। मधील तरतुदीनुसार 2012-13 उत्पन्न व खर्चाच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार 2275.14 कोटीचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता। सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतरही राजकीय परिस्थितीमुळे स्थायी समितीची स्थापना होण्यास विलंब होत असल्याने अधिनियमातील 90 समाविष्ट कलम 100 अर्थसंकल्पीय अंदाजाची अंतिम स्वीकृतीनुसार माननीय महासभेपुढे अर्थसंकल्पाचा सुधारित प्रस्ताव महासभेपुढे सादर करण्यात आला व माननीय महासभेने अंतर्गत फेरफार करून 2177.64 कोटी अर्थसंकल्पास मंजुरी दिली। दाखला व इतर शुल्क यापासून 569.95 कोटी उत्पन्न अपेक्षित करण्यात आले होते। MMRDA मार्फत इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस म्हणून 90 कोटी व शैक्षणिक भूखंड भाडे 26 वाढ झाली ते 25.8 कोटी झाली। निश्चित उत्पन्न आपण 12 ते 10 कोटी दाखवलेले आहेत। त्याचे जेव्हा मी रुजू झालो होतो तेव्हा ही वाढ जी आहे जे काही वाढ केली होती पण त्यानंतर तो स्टेबलाइज झाले जे काही गॅप्स होते ते भरून पुढच्या वर्षी जे अपेक्षित आहे 16-17% पेक्षा कमी झाली नाही। सर्व रिझर्वेशन्स वगैरे सर्व आम्ही ऑनलाईन करतो। विकासाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने जे योगदान दिले त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री, माननीय उपसभापती, विधान परिषद, ठाणे महापालिका क्षेत्रातील माननीय खासदार, माननीय आमदार, माननीय मुख्य सचिव, महानगर आयुक्त आणि विशेषतः नगर विकास विभाग व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यावर्षी ठाणे महानगरपालिकेला मोस्ट प्रोएक्टिव्ह म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणून एक सन्मान सुद्धा मिळालेला आहे। हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो। प्रफुल दिनेश थोडा मागे दिनेश हे संतोष उमेश जी इंधन तुमचं आणि बस आमची असं संतोष मागे ना मी इंधन दिलं तर बस होणार हे म्हणले इंधन शिवाय DMT आहे प्रफुल थोड़ा मागे कणी साहेब समोर बघा अतुल जी संतोष जरा मागे ना हे विशाल यार संतोष यार एवढा आत्मा संतोष मागे ना संतोष हे म्हणले प्रफुल सर लुक त्याच्याबद्दल तुमची जे अंडरस्टँडिंग आहे ते क्लिअर होईल अँड देन युअर क्वेश्चन्स विल बी रेलेव्हंट। 575 कोटी रक्कम से सुधारित झालेला अर्थसंकल्प आहे आणि त्याच्या कारण असं आहे की त्याच्यापैकी 177 कोटी महसुली उत्पन्नामध्ये कमी आहे। त्याचं कारण मी पुढे देतो आपल्याला, परंतु त्याशिवाय कर्ज आपण स्वरूपाने 245 कोटी आपण जे सुचवलेलं होतं यावर्षी कामे न झाल्यामुळे, कारण की जे राजनीतिक अस्थिरताचे वातावरण महानगरपालिकेमध्ये मागील वर्षी होतं
त्यामुळे निर्णय प्रक्रिया लांबले असल्याने बरेच काही निर्णय न झाल्याने ते खर्च होऊ शकलेला नाही, म्हणून कर्ज घेण्याची गरज भासली नाही आपल्याला. असे 245 कोटी आणि JNURM अनुदानाचे 164 कोटी असे रक्कम आपल्याला कमी झाल्याने टोटल 575 कोटीची कमतरता आपल्याला भासतो आहे. 177 कोटीचे जे ब्रेकअप आहे त्याच्यापैकी 3.25 कोटी फक्त परवाने फीच्या स्वरूपाने जे आपल्याला जास्त मिळाले पाहिजे होते ते मिळाले नाही आणि त्याच्यासाठी फक्त मी असं मानतो की आमच्याकडे जे प्रशासकीय यंत्रणा कमी पडली, स्टाफ कमी असल्याने त्याच्यामुळे ती जबाबदारी आपण स्वीकारण्यास तयार आहोत. परंतु त्याशिवाय 177 मायनस 3.25 कोटी ही जी रक्कम आहे हे वेगवेगळे असे कारण होते ज्याच्यावर प्रशासनाचा कोणताही कंट्रोल नव्हता, यामुळे कमी झालेले आहेत. त्याच्यामध्ये मार्गस्थ दाखला फीचे जे वाढ आपण मंजूर केलेली होती ते वाढ न झाल्यामुळे 17 कोटी रुपये कमी झाले आणि रेंटल हाऊसिंग स्कीममध्ये आपण 99 कोटी जवळपास अपेक्षित केले होते, त्याच्यामध्ये 74 कोटी रुपये आपल्याला कमी मिळाले. तर ती रक्कम आहे. शैक्षणिक भूखंड आपण जे स्कीम आहे, धोरण आहे तो आपण आणि त्याच्यामध्ये अर्थातच मागील वर्षी कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये विलंब लागण्याने हा कारण आहे की त्याच्यामध्ये निर्णय होऊ शकला नाही, त्यामुळे 30 कोटी रुपये कमी झालेले आहेत. शहर विकास विभागाकडे प्रस्ताव कमी आल्यामुळे जे आहेत 42 कोटी रुपयाची आपली जी अपेक्षापेक्षा कमी उत्पन्न त्यांच्याकडे झालेले आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुदतवाढ ॲडव्हर्टाइजमेंट होर्डिंग्सला न मिळाल्याने 1.25 कोटी रुपये कमी झाले आहेत आणि पाणी पुरवठा आकाराच्या दरवाढीस उशिरा मान्यता मिळाल्याने आणि कमी दरवाढीस मान्यता मिळाल्याने 9 ते 10 कोटी रुपये कमी झालेले आहेत. असे टोटल ब्रेकअप 177 कोटीच्या मी आपल्यासमोर सादर केलेले आहेत. प्रशासनाची जे जबाबदारी आहे फक्त 3.25 कोटी रुपये बाबतीत आहे की ते आपण कमी वसूल केलेले आहे, जे आम्ही मागच्या वर्षी सजेस्ट केलं होतं. सर, एकंदरीत बघितलं तर आत्ताचं बजेट किती करोडचं आहे आणि आपण जर 10 वैशिष्ट्य बघितलं बजेट तर काय असतं? आत्ताचे बजेट जे आहेत आपल्याला 1904 कोटीच्या बजेट आहे आपला. या 13-14चे बजेट जे आहे 1904 कोटीचे आहे आणि या बजेटमध्ये मेन एम्फेसिस जे आहेत प्रशासकीय सुधारणावर भर, ज्याच्यामध्ये संगणकीकरण आणि त्यासोबत आउटसोर्सिंग जे फ्रंट ऑफिसचे आहे त्याच्यामध्ये भर. नंतर इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट आणि डेव्हलपमेंटमध्ये फ्युचरिस्टिक जे योजना आहे त्याच्यावर भर देण्याचे प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये पाणी पुरवठा व्यवस्था, विशेषतः पाणी पुरवठा व्यवस्थामध्ये जिथे जवळपास 100 MLD नॉन रेव्हेन्यू वॉटर या शहरामध्ये आहे तिथे आपण कुठेतरी 100% मीटर बसवण्याचे कार्यक्रमाची सुरुवात या वर्षापासून करतो आहे. 24/7 वॉटर सप्लायचे प्रायोगिक तत्त्वावर माडा कॉलनीमध्ये आपण इम्प्लिमेंटेशन करणार आहोत याची. आणि त्यासोबत इन्सिनरेशन प्रोजेक्टची सुरुवात करणे, आपला जे वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटचे शोकेस प्रोजेक्टची इम्प्लिमेंटेशन करणे, त्यासोबत येऊर हिल विकाससाठी मास्टर प्लॅन तयार करणे, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटचे मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करणे, घोडबंदरचे सर्व्हिस रस्ता दुतर्फा जे आहेत त्याच्या गायमुखपर्यंतचे विकास करणे आणि जे वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम घोडबंदर आणि मुंब्राची आहे त्याचे रिमॉडेलिंग करणे, त्यासोबत 5 फुटओव्हर ब्रिजचे निर्माण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घोडबंदर रोड करणे, असे इतर स्कीम्स याच्यामध्ये आहे. काही करवड वगैरे आहे? अजिबात नाही. तर महिला सक्षमीकरणासाठी सगळ्यात महापालिका प्रयत्न करतात. आपल्या महापालिकेकडनं काय नेमकं देण्यात आलं? महिला सक्षमीकरणाकरता जे आपण 5% रक्कम आपण जे अर्थव्यवस्थामध्ये अर्थसंकल्पामध्ये आपण देत असतो ती आपण यावर्षीसुद्धा त्याची तरतूद केलेली आहे आणि ती 47 कोटी जवळपास रक्कम होते. ती 47 कोटी रक्कम त्याप्रमाणे आम्ही महिला व बाल विकासासाठी आपण तरतूद केलेली आहे. अपेक्षा अशी आहे की महिला व बाल कल्याण समितीचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, इन्स्टिट्यूशन आहे, लवकरात लवकर व्हावं आणि पदाधिकाऱ्यांनी महिला बाल विकासाच्या बाबतीत लवकरात लवकर स्कीमच्या बाबतीत निर्णय घ्यावेत जेणेकरून ही स्कीम्स आपण राबवू शकू. LRT आधुनिक ट्राम याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. या बजेटमध्ये काय तरतूद केली? LRTचे बाबतीत 4 महिन्याआधी आम्ही प्रस्तावित केलं होतं. तसं प्रस्तावही सुद्धा महासभेला पाठवले आहेत. अजूनपर्यंत ठराव आपल्याकडे प्राप्त नाही झाल्यामुळे
यावर्षी तो ठराव प्राप्त होणार, आता या महिन्याला प्राप्त होणार असं आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे. तर LRTचे ठराव प्राप्त झाल्यानंतर फेज 1 मध्ये 10 किलोमीटरचे LRTचे DPR आणि टेंडर डॉक्युमेंट तयार करण्यासाठी कन्सल्टंटच्या अपॉइंटमेंटसाठी 2 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. स्थानिक कर जर आला तर काय नेमका फटका पडणार आहे महापालिकेच्या उत्पन्नावर? स्थानिक कर आला तर फटका पडणार नाही, परंतु इन्कम खूप जास्त सुद्धा लगेच वाढणार नाही आहे. परंतु त्यासाठी जे ग्राउंड वर्क करायचे असतो त्याची तयारी आपण सुरू केलेली आहे.